नमस्कार, आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. मी डॉक्टर धनंजय खनके आणि स्वागत आहे तुमचं दिशा एज्युकेअरच्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, महाराष्ट्रामध्ये टोटल गव्हर्नमेंटचे एम-बी-बी-एस कॉलेजेस किती आहेत आणि त्याचं कॅटेगरी वाईज जे सीट डिस्ट्रिब्युशन आहे, ते कसं गेलेलं आहे. ओके. तर महाराष्ट्रात विचार करायचा झाला, तर टोटल 41 एवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. ओके. ह्या 41 गव्हर्नमेंट कॉलेजेसपैकी 15% ऑल इंडिया कोटा आणि 85% स्टेट कोटा असं डिस्ट्रिब्युशन केलेलं आहे. बरोबर. परंतु महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वर्धा हे एकमेव असं कॉलेज आहे की ज्याच्या 50% सीट्स ह्या स्टेट कोट्यामध्ये येतात आणि 50% सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात. बरोबर. आणि त्या ऑल इंडिया कोट्याची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही एमसीसी द्वारे होत असते. ओके. म्हणजे महाराष्ट्रातले विद्यार्थी देखील त्या कॉलेजेसमध्ये ऑल इंडिया कोट्या थ्रू प्रवेश घेऊ शकतात. परंतु त्या सीट्सची जी काउन्सिलिंग आहे ही एमसीसी द्वारे होते. स्टेट सीईटी सेलद्वारे होत नाही. ओके. त्यानंतर आपण एमबीबीएसच्या महाराष्ट्रात टोटल किती सीट्स आहेत हे बघूया. तर महाराष्ट्रात टोटल 5,850 एवढ्या एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट्स आहेत. बरोबर. आणि ह्यापैकी 15% ऑल इंडिया कोटा, जो की ऑल इंडियातील विद्यार्थ्यांसाठी ओपन असतो. तर ह्या टोटल सीट्सपैकी 877 एवढ्या सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्याअंतर्गत जातात. बरोबर. त्यानंतर राहिलेले मग 85% ज्या सीट्स आहेत त्या स्टेट कोट्यात असतात आणि त्या आहेत सीट्स ह्या 4,972 एवढ्या. बरोबर. म्हणजे 4,972 महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असतं आणि ह्यापैकी पण 4,972 पैकी जे विविध प्रकारचं आपलं रिझर्व्हेशन असतं, त्या अंतर्गत त्या पुन्हा डिस्ट्रिब्यूट होतात. बरोबर. आता राहिलेल्या ज्या 15% आहेत ह्या 877 सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यात जातात आणि त्याची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही एमसीसी द्वारे होते. ओके. आणि त्या सीट्स ओपन टू ऑल असतात. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट कोट्याचा विचार करायचा झाला, तर 4,972 एवढे सीट्स असतात 85% मध्ये. आता ह्या सीट्सवर कोणते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात? तर सर्वात प्रथम म्हणजे ज्या स्टुडंटकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, म्हणजे महाराष्ट्राचा अधिवास सर्टिफिकेट आहे. ओके. तर ते विद्यार्थी ह्या 85% मध्ये अप्लाय करू शकतात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याचे पालक हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉयी आहेत आणि त्यांची ट्रान्सफर गव्हर्नमेंट कामानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे. त्यांचं शिक्षण देखील महाराष्ट्राच्या बाहेर झालेलं आहे. असे विद्यार्थी ह्या स्टेट कोट्यामध्ये अप्लाय करू शकतात. इथे एक नमूद करायसारखं असं आहे, की ज्या विद्यार्थ्यांचं 10वी आणि 12वीचं शिक्षण महाराष्ट्रात झालेलं आहे, असे विद्यार्थीच फक्त 85% महाराष्ट्राच्या स्टेट कोट्यामध्ये अप्लाय करू शकतात. ओके. ज्यांची 10वी आणि 12वी महाराष्ट्राच्या बाहेर झाली आहे, असे विद्यार्थी अप्लाय करू शकत नाहीत. एक्सेप्ट एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ज्यांची ट्रान्सफर महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे. ओके. आणि ह्या सीट्स आहेत त्या ॲज पर कॅटेगरी महाराष्ट्रात डिस्ट्रिब्यूट केलेल्या आहेत. आता आपण बघूयात की कॅटेगरी वाईज रिझर्व्हेशन जे आहे हे महाराष्ट्रात कशा पद्धतीचं आहे. तर एससी कॅटेगरीसाठी 13% आहे, एसटी साठी 60%, व्हीजे कॅटेगरीसाठी 3%, एनटीबी कॅटेगरीसाठी 2.5%, एनटीसी कॅटेगरीसाठी 3.5%, त्यानंतर एनटीडी कॅटेगरीसाठी 2%, ओबीसी कॅटेगरीसाठी 19%, एससीबीसी जी नव्याने कॅटेगरी तयार झाली आहे त्या कॅटेगरीसाठी 10% आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 10% एवढं कॅटेगरी वाईज रिझर्व्हेशन महाराष्ट्रामध्ये आहे. ओके. त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज महाराष्ट्रातील ज्या गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजच्या सीट्स आहेत, ह्या बघणार आहोत. तर सर्वात प्रथम एससी कॅटेगरीसाठी 13% रिझर्व्हेशन आहे आणि टोटल 760 एवढ्या सीट्स आहेत. ओके. त्यानंतर एसटी कॅटेगरीला 7% रिझर्व्हेशन आहे आणि 410 एवढ्या सीट्स येतात. त्यानंतर व्हीजे कॅटेगरीसाठी 3% रिझर्व्हेशन आहे आणि टोटल 175 एवढ्या सीट्स येतात. त्यानंतर एनटी बी कॅटेगरीला 2.5 एवढं रिझर्व्हेशन आहे आणि टोटल 147 एवढ्या सीट्स येतात. त्यानंतर एनटीसी कॅटेगरीला 3.5% रिझर्व्हेशन आहे आणि 205 एवढे सीट्स ह्या एनटी कॅटेगरीसाठी येतात. त्यानंतर एनटीडी कॅटेगरीला 2% रिझर्व्हेशन आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्रातील 177 एवढ्या सीट्स आरक्षित असतात. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीला 19% रिझर्व्हेशन आहे आणि 19% रिझर्व्हेशन अंतर्गत 1,111 एवढ्या सीट्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये
ओबीसी कॅटेगरीला रिझर्व्ह असतात. त्यानंतरची एसीबीसी कॅटेगरी. एसीबीसी कॅटेगरीला 10% रिझर्व्हेशन आहे आणि 585 एवढ्या सीट्स ह्या रिझर्व्ह असतात. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 10% रिझर्व्हेशन आहे आणि 585 एवढ्या सीट्स महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीला रिझर्व्ह असतात. त्यानंतर ह्या सगळ्या कॅटेगरी झाल्यानंतर एक शेवटची ओपनची जी कॅटेगरी आहे ही शिल्लक राहते म्हणजे जनरल कॅटेगरी. ज्या विद्यार्थ्यांचा कुठल्याही कॅटेगरी समावेश होत नाही अशा विद्यार्थी ह्या ओपन कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट केला जातो. ओके. परंतु या कॅटेगरीला 40% रिझर्व्हेशन आहे आणि 2340 एवढे सीट्स असतात, बरोबर. परंतु ओपन कॅटेगरी ही काही वेगळी कॅटेगरी नसून जे विद्यार्थी कुठल्याही वरच्या कॅटेगरीमध्ये बसत नाहीत किंवा त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे डॉक्युमेंट नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही ओपन कॅटेगरी एक असते. ओके. त्यानंतर काही स्पेशल रिझर्वेशन आपण त्याचा विचार करूया. तर ॲडिशनल कॅटेगरीज काही आहेत. उदाहरणार्थ पीडब्ल्यूडी कॅटेगरी आहे, डिफेन्स आहे, फिमेल रिझर्वेशन, एमकेबी रिझर्वेशन, हिल एरिया आणि ऑर्फन. तर जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, अशांसाठी पीडब्ल्यूडी हा सेपरेट कॅटेगरीचा कोटा आहे. त्या अंतर्गत काउन्सिलिंग प्रोसेस होते. ओके. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे डिफेन्स सेक्टरमध्ये आहेत, अशांसाठी डिफेन्स कोटा असतो. ओके. मग तो D1, D2, D3 म्हणजे जे आता सध्या कार्यरत आहेत, काही पालक रिटायर झालेले आहेत अशांचे त्या पद्धतीने D1, D2 आणि D3 असे वर्गीकरण केले जातं. त्यानंतर फिमेल रिझर्व्हेशन मुलींसाठीचं जे रिझर्व्हेशन आहे ते. म्हणजे जवळपास 30% प्रत्येक कॅटेगरीमध्ये फिमेल रिझर्व्हेशन आहेच. ओके. त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटका बॉर्डरचं जे आहे, जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठीच एक रिझर्व्हेशन. ओके. त्यानंतर हिल एरिया म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 10वी-12वी डोंगराळ भागातून झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठीचं हिल एरियाचं रिझर्व्हेशन. ओके. त्यानंतर येतं म्हणजे ऑर्फन म्हणजे जे मुलं अनाथ आहेत, त्यांच्यासाठीचं रिझर्व्हेशन. आता ह्या स्पेशल सगळे रिझर्व्हेशन आहेत हे फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये असतात. ओके. प्रायव्हेटमध्ये नसतात. ठीक आहे मित्रांनो, आता ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ह्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ह्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही अडचण येत असेल, काही मदत हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमचं नाशिक म्हणजे कॉलेज रोड नाशिक येथे दिशा एज्युकेटरचं ऑफिस आहे. तर ह्या ऑफिसला देखील तुम्ही भेट देऊ शकता. ओके. आणि तुमचे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी नीट 2025 ची परीक्षा दिलेली आहे आणि पुढील ऍडमिशन प्रोसेस मध्ये ते भाग घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पोहोचवा. ओके. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकने तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता, ज्यामध्ये आपण दररोज नीट UG 2025च्या काउन्सिलिंग संदर्भात अपडेट्स हे टाकत असतो. ओके. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणकोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला नवीन व्हिडिओ बनवता येतील. आणि ह्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या सीट्स नंतर आपण प्रायव्हेट MBBS कॉलेजच्या सीट्स देखील कव्हर करणार आहोत. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. थँक यू.